मंडळी नमस्कार. गेल्या 9 वर्षापासून प्रतीक्षित असलेली स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही सुरू झाली आणि बघता बघता निवडणूक कार्यक्रमाअंतर्गत प्रभाग रचना आणि त्यापाठोपाठ मतदार याद्या आणि मतदार याद्यांसोबत असलेल्या हरकती आणि त्या हरकतीच्या अनुषंगाने निवडणुकाची आचारसंहिता आणि त्या सर्व कामाला सुरुवात झाली असली तरी हा लोकशाहीचा उत्सव तब्बल 9 वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये सुरू झाला आणि या झालेल्या या लोकशाहीच्या उत्सवामध्ये या 9 वर्षानंतरही बहुप्रतीक्षित असतानाही या निवडणुकीची प्रतीक्षा आणि या लोकशाहीच्या उत्सवात युवकांनी नोंदवलेला सहभाग ही आनंदाची बाब आहे. कारण पिढी बदलत जात असते, जुने गेल्यानंतर नवीन येत असतात आणि नव्या टेक्नॉलॉजीमध्ये या निवडणुकीची जी ओळख करून घेण्यासाठी युवकांची जी धावपळ धडपड पाहावयास मिळाली त्या समस्त युवकांचं मी सहर्ष स्वागत करतो. युवकांनो, निवडणूक येणार जाणार आणि जय पराजय हा ठरलेला असणार, परंतु या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये लोकशाही, भारताचं नागरिकत्व आणि या लोकशाहीच्या देशासाठी आपला नेतृत्व सिद्ध करण्यासाठी दिलेली संधी तुम्ही स्वीकारली आहे. तर यात आपण आपली स्वतःची पाठ थोपटून घेणं आणि स्वतःला शाबासकी देणं हा सुद्धा महत्त्वपूर्ण पैलू आपण स्वीकारलाय आणि मी त्या सर्वांचं खरोखरच अभिनंदन करतो. नमस्कार, मी संतोष पिंगळे. भारत लोकशाही आहे. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांच्या मार्फत चालवलेली जी यंत्रणा आहे ती लोकशाही. आणि आपण सर्व भारतीय खरोखरच भाग्यवान आहोत की आपल्याला जन्मताच मतदानाचा हक्क मिळाला आहे. इतर देशातील जगातल्या काही देशामध्ये मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी, नागरिकत्व मिळवण्यासाठी अनेकांना आंदोलन केल्याचा इतिहास असला तरी आपण भारतवासी खरोखरच जन्मताच मतदार असून आपल्याला आपला मत मांडण्याचा अधिकार देणारा भारत देश हा जगातला एकमेव देश असल्यामुळे आपण या लोकशाहीच्या जगात वावरत आहोत. आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतून आलेला हा प्रसंग हा नक्कीच इतिहासात नोंद होण्यासारखा असतो. आणि यातून जय पराजय हा शेवटी निकाल लागत असला तरी या प्रक्रियेमध्ये प्रत्येक युवक हा निखरून निघत असतो. निवडणुकीची प्रक्रिया आणि त्यासाठी लागत असलेली तसदी घेण्यासाठी जे युवक, जे नेते कार्यरत असतात ते खरोखरच नेतृत्व करत असतात. आणि लोकशाहीच्या संविधानानुसार या निवडणुकीची तयारी करत असताना भारतीय नागरिकत्वाला प्रशासकीय स्तरावर असलेल्या यंत्रणाशी असलेला संबंध आणि त्या माध्यमातून त्याची होणारी जडणघडण याच्यासाठी महत्त्वपूर्ण पैलू पाडण्याचं काम या लोकशाही उत्सवातून होत असतं. आणि प्रत्येक नागरिकाने दृष्टिकोन बदलून त्या पद्धतीने त्याची भूमिका घेताना हा दृष्टिकोन बाळगावा तरच नक्कीच देशाचा विकास ठरू शकतो. निवडणुकीच्या अनुषंगामध्ये राजकीय पक्ष आणि राजकीय पक्षात उभारीस आलेले नेतृत्व हे जरी बघता बघता मोठे झाले असतील तरी त्यांना ही पैलू पडलेली आहेत. आणि निवडणुकीतील आज रोजी ज्यांना बहुमत मिळत असेल त्यांना सुद्धा या निवडणुकीत कधी हार स्वीकारावे लागली असेल आणि या स्वीकारलेल्या हाराच्या माध्यमातून आज ते यशाच्या शिखरावर आपली वाटचाल करतायत. तरी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये वावरत असताना जय पराजयापेक्षाही आपण भारताचे नागरिक असून आपण त्यासाठी
जी अपेक्षित असलेली भूमिका आपल्या कर्तव्यदक्षतेने घेतली त्या सर्वांचं मी पुनश्च अभिनंदन करतो। आणि लोकशाहीच्या उत्सवामध्ये मतदार राजा हा खरोखरच महत्त्वपूर्ण आहे आणि मतदार राजामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता, देश चालवण्याची क्षमता ही असल्याने मतदार राजा हा बहुमूल्य मताचा अधिकार जोपासणारा नागरिक खरोखरच परिवर्तन घडवून आणू शकतो। आजच्या काही हुकुमशाही लोकांनी जर तुटपुंज्या 2 ते 5 हजार रुपयाच्या रकमेवर आपलं बहुमूल्य मत विकल्यास आपण हुकुमशाहीकडे वळणार असून आजच्या आपल्या ह्या कृतीचा परिणाम आपल्या येणाऱ्या पिढीला भोगावा लागू शकतो याचं भानही असताना थोडंसं अर्थकारण मिळत असलं तरी ते 5 वर्षासाठी तुम्हाला अपंगत्व आणणारं असल्याचं वास्तव्य नाकारता येत नाही। आपलं मत हे इतकं बहुमूल्य असते की आपल्या मुलीला ज्या पद्धतीने आपण दुसऱ्याच्या घरी देत असताना जितका विचार करतो तितका विचार आपला मताचा होणे गरजेचं आहे। परंतु आजच्या व्यावसायीकरणाला अनुसरून आर्थिकतेच्या प्रबोधनाखाली काही नेते मंडळी याचा गैरवापर करून या मताला तुटपुंज्या पैशामध्ये मोजण्याचा प्रयत्न करतात। त्यानंतर त्या तुटपुंज्या पैशामुळे आपल्या मताचं मोल हे नाहीसं होतं आणि ही आपली पारतंत्र्याकडे असलेली वाटचाल, हुकुमशाहीचा अवलंब करणारी वाटचाल येणाऱ्या पिढीला तितकीच घातक आहे। जे सहज मिळतं, जे त्वरित मिळतं, त्याचं मोल हे सुद्धा महत्त्वाचं नसतं। कारण एका व्यक्तीला काम करत असताना घेतलेले कष्ट आणि त्या बदल्यात मिळालेले पैसे हे जितके मोलाचे असतात ते तुटपुंज्या वेळेमध्ये आणि कुठलेही कष्ट न करता तुमच्या मताच्या बदल्यात दिलेला जो रकमेचा जो गठ्ठा असतो तो फक्त अल्प कालावधीत असतो। तरी मतदार राजांनो, जागृत व्हा। आपण लोकशाहीचा कणा आहात आणि लोकशाही उत्सवासाठी प्रशासकीय यंत्रणा, जनसामान्याची मतं आणि राजकीय पक्ष याचा सहसंबंध जोडण्यासाठी शिकवण देणारी ही निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली असून उद्या प्रचार यंत्रणाच्या तोफा थंडावणार आहेत आणि मुखप्रचार करून 2 तारखेला मतदान प्रक्रिया शेगावसह संपूर्ण राज्यातील विविध मतदार केंद्रावर पार पडणार आहे। तरी यातून जिंकलो हारलो हा विषय अंतिम टप्प्याचा असला तरी या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आपण काय शिकलो आणि त्या शिकण्यातून येणाऱ्या या पैलूचा आपल्याला आपल्या जीवनाच्या कोणत्या वाटेवर काय फायदा होईल याचाही आपण जर कसून तपास केला तर आपल्याला लक्षात येईल की प्रशासकीय संबंध आपण जपू शकलो आणि मी भारताचा नागरिक असल्याचा अभिमान तुम्ही बाळगू शकाल। लोकशाहीच्या या स्तरावर आपण सगळ्यांनी जो सहभाग घेतला त्या सर्वांचे मी आभार मानतो। त्यामध्ये प्रशासकीय यंत्रणा यांनीही युवकांना समजून घेण्यासाठी वा नियमावलीचं जे प्रशिक्षण दिलं त्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद।